अनुषंगाने महापालिका निवडणुकीला जे यश मिळाले त्याचा काय प्रभाव दिसतोय काय महापालिकेला थोडक्यात महापौर पद आमचं हुकलं असलं तरी जिल्हा परिषदला निश्चितपणे काँग्रेसला चांगलं बहुमत मिळेल याची आम्हाला आशा वाटते. आणि जिल्हा परिषद लागणार या दृष्टीनं आम्ही 8-10 दिवस आधीच अर्ज मागवले होते आणि जिल्ह्यातून जिल्हा परिषदसाठी अर्ज आले. हातकणंगल्यामध्ये राजू शेट्टी असतील, काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी पवारसाहेबांची राष्ट्रवादी असेल, त्यांच्याबरोबर आघाडी जवळजवळ म्हणजे 100% फायनल झालेलीच आहे. फक्त सीट कुठल्या ठरवायचं याचा अंतिम निर्णय व्हायचा. शिरोळमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टी आणि गणपतराव दादा आणि तिथली शिवसेना यांची आघाडी फायनल झाली आहे. दोन्ही तालुक्यामध्ये वंचित देखील आमच्याबरोबर काही जागांवर असणार आहे. फक्त जिल्हा परिषद का पंचायत समिती अशी चर्चा चालू आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात वंचित सुद्धा आमच्याबरोबर त्या ठिकाणी असेल. गडिंग्लजमध्ये सुद्धा विजय देवणीने सगळ्यांना बरोबर घेऊन तिथली चर्चा अंतिम स्वरूपात त्या ठिकाणी आणलेली आहे. आपण ज्या ज्या तालुक्यामध्ये आम्हाला आघाडी करणं शक्य आहे तिथं आघाडी करून आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ. राष्ट्रवादी शरद पवार गटाची नाराजी तुमच्यावर शासन दूर झाली नसल्याचं दिसते. मला काय माहित नाही, त्यांचा काय मला संपर्क नाही, त्यामुळे मला माहित नाही नाराजी आहे का आनंदी आहे. पण त्यांचा परफॉर्मन्स अगदी 0वर गेलेला आहे, ती अस्तित्वात आहे का? मी काय, कारण की मला आता मी महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा बोललो होतो की जी घटक पक्ष आहेत जी इंडिया अलायन्समध्ये त्यांच्यावर मी टीका करणार नाही, कारण मला परत पुढे कुठं ना कुठं तरी ते लागतात. एखाद्या ठिकाणी गैरसमज होतो, बाजूला जातात, परंतु जिल्हा परिषदला कदाचित ते आमच्याबरोबर असतील. कारण की आता हातकणंगल्यात ते आमच्याबरोबर आहेतच. त्यांचाच उमेदवार एक हातकणंगल्यातून त्या चिन्हावर आम्ही उभा केलेला. त्यांनी एकूणच काल प्रतिक्रिया देताना माध्यमात पेपरला देखील आले की कुठेतरी काँग्रेसने विश्वासघात केला असं म्हटलेलं आहे. महापालिका तुमच्यासोबत जाण्याला प्रश्नच येत नाही, प्रश्नच येत नाही असं स्पष्ट त्यांनी म्हटलं. मला वाटतं तो त्यांचा निर्णय असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांनी तो ऐकावा. साहेब, एकटे लढून तुम्ही 34 जागा घेतला, असं असताना सुद्धा भाजपनं आता पोस्टरबाजी सुरू केलेली आहे. काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला, धन्यवाद कोल्हापूरकर, असे असेल. 3 पक्ष एकत्रित लढले. त्यांना कोल्हापूरकरांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला असता वेगवेगळा लढायला पाहिजे. तुमची जर एवढी ताकद होती तर तुम्ही वेगळं लढायचं होतं. भाजपचा विस्तार करायचा होता. 81 वॉर्डात भाजपचं कमळ पोचवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. शिंदे गटाने देखील प्रयत्न करायचा होता, राष्ट्रवादीने. त्यामुळे आज ते काय बोलतात याच्यापेक्षा कोल्हापूर लोकांनी आणि आमच्या 5 सीटा या 500 मताच्या आत पडलेल्या, म्हणजे 16, 100, 150, 200 अशा 5 सीटा आमच्या प्रामुख्याने त्या ठिकाणी पडलेल्या आहेत. आणि मी मागच्याही पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की एक निर्णयामुळे आमचे 2 वॉर्ड साधारणपणे आम्हाला त्रासात तांत्रिक दृष्टी. त्यामुळे हा विजय त्यांचा नाही आहे, लोकांची इच्छा आमच्या उमेदवारांच्या बाजूने होती. त्यामुळे ठीक आहे, आता तांत्रिक विजय झाला, त्यांनी तो साजरा करावा आणि लोकांना डबल इंजिन काय असते, खरं असते का अस्तित्वात, ते कामातून दाखवून द्यावं असं आमच्या. ही टीका करणं योग्य समजलं असतं, पण तुमचे मित्र सुद्धा मी काय पोलीस महापराक्रमी आहे समजू नये अशा पद्धतीची टीका याला धोरण निधीसाठी आमच्याकडे द्यावं लागेल असं देखील. नाही, निधीसाठी आमची सत्ता आल्यावर मी म्हटलं होतं की निधीसाठी काय करायचं ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू. हे आम्ही ऑलरेडी सांगितलं. त्यामुळे निधीसाठी काय त्यांच्याकडे जावं लागलं असता का विषय नाही. या सत्ता आणण्यामध्ये तुम्ही म्हणला की तांत्रिक विजय त्यांचा झालेला आहे. या तांत्रिका पाठीमागे जे मांत्रिक कारभारी आहेत तर ते पुन्हा सत्तेत आता येणार आहेत पाठीमागून, तर खरंच विकास होईल का की पुन्हा येणे माझ्या मागे? म्हणून माझं काय म्हणणं होतं की मी माझा जाहीरनामा करताना अगदी विचारपूर्वक केला होता आणि माझ्याकडे प्लॅन होता 5 वर्षाचा. त्यांच्या जाहीरनाम्यात ढोबळ आहे सगळं, रस्ते करू, नेमकं कसे करू हे सांगितलेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी या शहराला गरजेच्या आहेत त्या त्यांनी कराव्यात अशा आमच्या अपेक्षा प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आहे. आणि आमची उद्या एकदा आमचे सगळे 35 लोक एकत्रित येऊ. आम्ही पुढच्या आता जिल्हा परिषदच्या 5 तारखेला निवडणुका झाल्या की आमचं 35 लोकांचं प्रशिक्षण या ठिकाणी होईल. उद्या सभागृहामध्ये कुठले मुद्दे मांडले गेले पाहिजेत, कशा पद्धतीने या शहरातले प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, जे चांगलं आहे त्याच्यावर आमचं त्या ठिकाणी सपोर्ट राहील, जे चुकीचं आहे त्याच्यावर आमचं लक्ष नाही. शहराचा डीपीच्या संदर्भातल्या अनेक तक्रारी लोकांच्या या ठिकाणी, हा डीपी करत असताना चुकीचे रिझर्वेशन काढणे, चुकीचे टाकणे या गोष्टी घडताना त्या ठिकाणी दिसतेच. आणि म्हणून कारभारावर 35 आकडा मोठा आहे आमचा,
नाही नाही, साहेब म्हणूनच विचारतो की तुम्ही प्रभावी विरोधी पक्ष म्हणून राहणार आहे की आणि तुम्ही संपर्क साधलाय, कारण आता मुंबईमध्ये सुद्धा वेगवेगळ्या आघाड्या संपर्क ते साधल्या. परवा सुद्धा म्हणलं आकडेवारी जमत नाही, त्यामुळे काय माहित नाही का ते येणार असतील तर आम्हाला काय माहित नाही, अजून काय संपर्क नाही. कोल्हापूरचा महापौर आमचाच होणार यासाठी आता दोघांमध्ये भांडण लागलेली आहे. तर दुसरा शिवसेना पर्याय देते की अडीच वर्षाचा पुन्हा महापौर करावा. तर हे पुन्हा त्याच गोष्टी कोल्हापूरकरांना सहन कराव्या लागणार आहेत का? एक चांगला महापौर आता त्यांनी बहुमत मिळालेलं आहे, त्यांची हिंमत असेल तर 2.5 वर्षाचाच महापौर करावा. 6 महिने 1 वर्ष पण नको. आम्ही कधी म्हणलं नव्हतं. आम्ही म्हणलं होतं की महापौर पदाची कार्यकाळ जी राहील त्या पद्धतीनं काँग्रेसची सत्ता आली तर महापौर पद त्याच कार्यकाळामध्ये राहील. आम्ही तुकडे करू वगैरे असं कधी बोललो नव्हतं. त्यामुळे आमची विनंती आहे की 2.5 वर्ष महापौर हा राहिला पाहिजे. आणि मग भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कुणाला जे महापौर पद मिळेल त्याने कृपा करून शहराला एक नेतृत्व व्यवस्थित मिळावं, त्या महापौरांना देखील काम करायची संधी मिळावी. कारण की वर्षाच्या महापौर पदात पहिले 2 महिने सत्कारात जातात, शेवटचे 2 महिने राजीनामा मागण्यात जातात, काम 8 महिने होतं त्यातले सुट्ट्या. त्यामुळे आमची विनंती आहे की 2.5 वर्षाचा पूर्ण काळ हा महापौर पदाला द्यावा आणि चांगला कारभार त्यांनी करावा. सगळी आकडेवारी तुम्ही सांगितली होती की मतदानाची आकडेवारी काही उमेदवार कधी मतदान भेटलेले आहे, पण काही ठिकाणी पॅनेल मधले 1 ते 2च उमेदवार तुमचे निवडून आले. त्या ठिकाणी आम्ही अभ्यास करू म्हटला होता. असे काय आक्षेपार्ह मॅनेज केलं होते काही अपक्ष उमेदवार होते, त्यांच्यामुळे एक वर्गात आमच्या तोटा त्या ठिकाणी झाला. म्हणजे शिवाजी पार्कचं वार्ड कुठलं, किती नंबर? 3 नंबरमध्ये त्यांनीच एक अपक्ष उभा केला होता. त्याच्यामुळे त्यांनी 1200-1500 मतं घेतल्यामुळे आमचा तिथं पराभव त्या ठिकाणी झाला. ठीक आहे, हे आता मी आरोप हे करणार नाही, बोट दाखवणार. त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी केली, आम्ही आमची स्ट्रॅटेजी सुद्धा काही वार्डामध्ये तशी केलेली. चंद्रकांत दादांनी असं म्हटलं आहे की काँग्रेस सोडून कुणाशी युती करा चालेल, काँग्रेस सोडून कुणाशी करणार, काँग्रेसच आहे इकडं. नाही साहेब याला जोडूनच, कारण मुंबईमध्ये शिंदेना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होतोय. जर शिंदे तुमच्याकडे आला तर मॅजिक फिगर तुमची जमू शकते, म्हणून म्हटलं की तसं मला वाटतं आज त्याची चर्चा करतात. कारण मुंबईत काय घडते मला नेमकं त्या ठिकाणी माहित नाही की बाबा काय करेल, परंतु मराठी बाणा कशा पद्धतीनं दिसणार आहे याच्यावर मुंबईचं महापौर पदाचं गणित राहणार. मुंबईत काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे? मुंबईमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेनी आपल्या सगळ्या नगरसेवकांना एका हॉटेलमध्ये नेऊन ठेवलेलं आहे. तर आज सकाळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा फोन गेला अशा काही बातम्या आहेत. आणि त्यामध्ये असं म्हणतात की 2017चा फॉर्म्युला पुन्हा येणार का? तर हा नेमका काय फॉर्म्युला होता? मला वाटतं आता त्यांची फोनवरची चर्चा मला कळणार नाही किंवा काय झालं माहित नाही. मला काय वाटत नाही तसं काय घडेल. परंतु एक धास्ती मात्र भाजपची घेतलेली आहे. त्याशी हॉटेलमध्ये ठेवणार कसं? मुंबईत काँग्रेसची साहेब काय भूमिका असणार? एका प्रश्नाचं उत्तर लावून दिलं मला विचारलं होतं. 35 जागा मिळवल्या म्हणजे काय पराक्रम केला नाही असं मुश्रीफांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं 35 जागा देणाऱ्या लोकांचा अपमान. कारण की 35 जागा बट्टी पटलांनी मिळवल्या नाहीत, जनतेने दिलेल्या. साहेब, कागलमध्ये जिल्हा परिषदेला महायुती विरोधात शिंदेची शिवसेना असं चित्र आहे. आपण कागलमध्ये शिंदे सेनेला सोबत घेऊ शकते काँग्रेस? आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक आहे, परवा दिवशी तुम्हाला कळेल. पण जे हॉटेल पॉलिटिक्स मुंबईमध्ये सुरू आहे त्यावर एकनाथ शिंदेचा दावा आहे की नगरसेवकांना एकमेकाची ओळख व्हावी म्हणून हॉटेल ते सरळ आहे की ते फोडू नये म्हणूनच त्यांनी त्यांच्या लोकांना बरोबर ठेवले. शिंदेच्या शिवसेनेला जर कोल्हापुरात महापौर पद जे आता मागता येते ते जर नाही दिलं किंवा काही पुढे त्यांच्यामध्येच मतभेद झाली तर काँग्रेस त्याच्यासाठी आता काय जर तरच्या गोष्टीवर जाहीर बोलता येणार नाही. बॅकडोर चर्चा जाहीर कशी करणार? नाही, पण तयारी आहे का? तयारी तयारी आहे. आज त्याच्यावर मी बोलू शकत नाही. आपण जसं या निकालानंतर जर जर एवढे नगरसेवक आले असतील ते तर आम्हाला आम्ही तर अप्रोच झालो महापौर पण त्यांना दिला असतं. तसं शिंदे सेनेने जर काही नगरसेवक आपल्याला बॅकडोर चर्चा फ्रंटवर कशी आणणार? अजून काय 2-3 दिवस अजून वेळ, अजून गॅझेट निघायचं आहे, महापौर पदाची तारीख निघायचं आहे, महापौरचं आरक्षण निघायचं आहे, फॉर्मेशन व्हायचं, महापौर पदाचं आरक्षण निघलं पाहिजे. त्यात काय होते त्याच्यावर सगळे पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट आहे. गोकुळची निवडणूक होणार आहे अशा वेळी विश्वास आबाजी पाटील हे शिवसेनेसोबत गेले आहेत. तर गोकुळच्या या
इलेक्शनवरती त्याचा काय परिणाम होईल किंवा काय सध्या काय झालं की महापालिकेतनं जिल्हा परिषद मध्ये आलोय